मिरज येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून विनम्र अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी जयगोंडा पाटील, माजी महापौर किशोरदादा जामदार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती 31 त्याचबरोबर आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे। आज पुरा भारतवर्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होतात। सर्व जाती धर्माचे लोक हा कार्यक्रमाला येतात आणि अण्णाभाऊ साठे यांच्या अण्णाभाऊ साठेंचं शिक्षण थोडंसं झालं होतं, पण तरी पण एवढं मोठं साहित्य घ्या त्यांच्यासाठी आणि आपल्या समाजासाठी उभं केलं, मार्शन केलं आणि त्या मार्शनातूनच आज अण्णाभाऊ साठे किती वर्ष झाली, 4 वर्ष झाली तरी देखील त्या जिवंत आहे ते आपल्याला दिसतं। आज या जयंतीनिमित्त लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे सर्व पालकमंत्र्यांना, सर्व जिल्ह्याच्या सर्व नागरिक मंडळींना, सर्व कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा करतो। भाऊ, पुतळ्याचं काम कुठंपर्यंत आलंय? जे सुशोभीकरणाचं काम होतं ते काय आहे? नाही, ते आम्ही इथे प्रस्ताव दिला होता की इथं असताना हा एक मेन रोड जातो, इथून एनएचचा रोड जातो, स्टेटचा रोड जातो, त्यामुळं आपल्याला इथून जात असताना त्याची बाउंड्री मारून घेऊन मग पुन्हा आपल्याला ते नियोजन करायचं आहे। त्याबद्दल मी इथं सांगितलेलं की आम्हाला काय आहे, मग आम्हाला सुरू करायचं असेल तर काय करायला लागेल, कसं करायला लागेल, तर ते आयुक्त साहेब चौकशी करायला लागले, ते पेपर बघायला लागले सगळे, त्यानंतर मग डिसिजन तर त्याला पैसे आपण धरले। हॅलो।